आज बारामतीच्या दौऱ्यावरती आला ना, काय सांगाल? नाही, बारामतीच्या आज सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आज जयंतीचा महोत्सव आहे. आज आम्ही त्यांच्या जन्मगावी जाऊन आलो आणि बारामतीतल्या अनेक गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती भेटी देतो आहे. तरुण कार्यकर्ते आहेत, शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, पण मी अजून त्यांचा काय नक्की त्यांच्या मनात आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या बाबतीत आमची जाहीर भूमिका घेऊ. बारामतीत आज सर्वत्र चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे की लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढवणार, कसं पाहता येईल? मी ओबीसीच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे, एक संविधानिक बाजू मांडतो आहे, काही आंदोलनं करतो आहे. बारामती मला नवीन नाही, बारामतीमधल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावरती, खेड्यामध्ये, गावामध्ये मी ह्याच्या अगोदर कितीतरी वेळा जाऊन आलेलो आहे. लोकांना आम्ही समजावून सांगू की आपण काय, या लोकशाहीमधल्या निवडणुकीचं महत्त्व काय असतं, सर्वसामान्य माणसाचे अधिकार काय असतात, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, जिरायती भागातल्या लोकांच्या अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. बारामतीचं चित्र हे भारत देशापर्यंत, म्हणजे पंतप्रधान इथं भेट द्यायला येतात. KVK नावाची कृषी विज्ञान केंद्र जग म्हणजे देशाला, जगाला दाखवलं जातं, पण बारामतीमधल्या जिरायती भागातल्या लोकांचे काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, याच्याकडं मात्र फोकस दिला जात नाही किंवा याच्याकडं लक्ष दिलं जात नाही इथल्या राज्यकर्त्या लोकांकडं. आवडेल निश्चित या लोकांची काय अडचणी आहेत आणि त्या अडचणींना, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जर ही निवडणूक, जर आपल्याला एक चांगली संधी भेटत असेल तर निश्चित यावरती विचार करू आम्ही आणि येत्या 1-2 दिवसामध्ये भूमिका घेऊ.